सर्दी असते तर मुंग्यासारखीच, पण हत्तीसारख्या माणसालाही एकदम भंडावून सोडते, परेशान करून सोडते। तर अशाच या सर्दीबद्दल किंवा कॉमन कोल्डबद्दल आज आपण बोलणार आहोत। त्याच्यासाठी कोणकोणत्या होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत, 100% क्युअर आहे का सर्दीसाठी, त्याच्यानंतर घरगुती कोणकोणते उपाय आपण करू शकतो, तर हे सगळं बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर गीता राधाकिशन कर्डिले। मला पेशंट्सला बिना सलाईन, बिना इंजेक्शन आणि बिना साईड इफेक्ट्सवाल्या मेडिसिनशिवाय बरं करायला आवडतं। तर सर्दी किंवा कॉमन कोल्ड हे एक म्हणजे छोटासा आजार आहे, पण सतत शिंका आल्यामुळं किंवा नाकातून पाणी गळाल्यामुळं एकदम आपण परेशान होतो या सर्दीमुळं। तर ही सर्दी नेमकं कशी होते, तर इन्फ्लुएन्झा नावाचा एक व्हायरस आहे। या इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळं सर्दी किंवा कॉमन कोल्ड आपल्याला होते। त्याच्यानंतर याचे सिम्पटम्स किंवा साइन्स काय काय असू शकतात, तर सगळ्यात पहिल्यांदा खूप जास्त शिंका येतात, त्याच्यानंतर नाकातून पाणी यायला लागतं, नाक बंद होतं, त्याच्यानंतर डोळ्याच्या माग दुखायला लागतं, त्याच्यानंतर डोकं दुखायला लागतं, डोळ्यातून एकदम गरम वाफा येतात आणि डोळ्यातून पण पाणी यायला लागतं, त्याच्यानंतर जेवणाचा वास येत नाही, चव लागत नाही आणि एक थकवा जाणवतो आपल्याला। तर अशा प्रकारचे सर्दीचे सिम्पटम्स असतात। तर आता ही सर्दी आहे ती नेमकं कशी पसरते ते आपण बघूया। तर सर्दी किंवा इन्फ्लुएन्झाचं जे इन्फेक्शन आहे ते ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे, म्हणजे ड्रॉपलेट्सच्या द्वारे पसरतं। म्हणजे ज्या व्यक्तीला सर्दी झालेली आहे त्या व्यक्तीसोबत हँडशेक केला किंवा मग ती व्यक्ती एक पब्लिक प्लेसमध्ये शिंकली तर त्याच्या ड्रॉपलेट इन्फेक्शनच्या थ्रू इतर लोकांना सर्दी होऊ शकते। आता आपल्याला सर्दी होऊ नये म्हणून आपण कोणकोणती काळजी घेऊ शकतो, तर एकतर सगळ्यात पहिल्यांदा आपली इम्युनिटी जर चांगली असेल तर आपल्याला हे असे व्हायरल इन्फेक्शन शक्यतो होतच नाहीत। आणि इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपण पोषक आहार घेतला पाहिजे, त्याच्यानंतर वेळच्या वेळी म्हणजे दररोज एक्सरसाइज आपण केली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, त्याच्यानंतर बाहेरचं फास्ट फूड खाणं आपण टाळलं पाहिजे। जेव्हा आपण आपल्या वर्क प्लेसवरून कामावरून घरी येतो तेव्हा एक आल्याच्या नंतर स्वच्छ आंघोळ केली किंवा स्वतःला डिसइन्फेक्ट आपण केलं, हातपाय तोंड वगैरे व्यवस्थित धुतले तरी बाहेरचे इन्फेक्शन आपल्याला होणार नाही। तर आता सर्दीसाठी कोणकोणत्या होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत ते बघूया। तर होमिओपॅथीमध्ये सर्दीसाठी 100% इलाज आहे। तर आता कोणकोणत्या मेडिसिन्स आहेत ते बघूया आपण। तर ॲकोनाइट, सर्दीची नेमकीच सुरुवात झालेली असेल, खूप जास्त शिंका येत असतील आणि कुठलंही इन्फ्लॅमेशन नसेल, म्हणजे नुकतीच सुरुवात असेल तर आपण ॲकोनाइट ही मेडिसिन पेशंटला प्रिस्क्राईब करू शकतो। त्याच्यानंतर बेलाडोना, म्हणजे की थंड हवेला एक्सपोजर होऊन किंवा थंड पाण्यात भिजून जर सर्दी झालेली असेल तर आपण बेलाडोना ही मेडिसिन पेशंटला प्रिस्क्राईब करू शकतो। त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झिनम ही एक मेडिसिन आहे जी आपण ॲज अ प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा सर्दीसाठी यूज करू शकतो। आपल्या घरातल्या लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी ही मेडिसिन आपण यूज करू शकतो। तर प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये इन्फ्लुएन्झिनम ही मेडिसिन दर आठवड्याला 7 दिवसातून एकदा आपण घेऊ शकतो, पण होमिओपॅथिक डॉक्टरच्या सल्ल्यानेच मेडिसिन घ्यायला पाहिजे। ह्या मेडिसिन सोबतच घरगुती उपाय आपण कोणकोणते करू शकतो, तर सर्दी झालेली असेल तर आपण रात्री झोपताना हळदीचं दूध, त्याच्यामध्ये थोडंसं एक पिंच आपण काळी मिरी टाकून जर ते दूध बनवलं आणि पिऊन झोपलो तरी पण त्याने खूप लवकर फरक पडतो। त्याच्यानंतर आपण गुळवेलचा किंवा गिलोयचा जर आपण काढा करून पिला तरीही याच्यामध्ये आपल्याला खूप चांगला फरक पडतो। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा आणि ही इन्फॉर्मेशन सर्दीबद्दलची तुमच्या जवळच्या लोकांना शेअर नक्की करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मेडिकोचिकेला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।